नमस्कार. देही एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिली बुद्धिमत्ता हा विषय पाहणार आहोत. तर बुद्धिमत्ता मधील आपण आज आकलन हा घटक पाहणार आहोत. तर चला मग पाहूया. आकलन. आपण आकलन पाहणार आहोत. याच्यामध्ये काही घटक दिलेले आहे. आकलन मध्ये काही घटक दिलेले आहेत. सूचना पालन, नंतर संख्या मालिका, इंग्रजी अक्षर मालिका. आपण याच्यामधलं हे सगळं पाहणार आहोत. तर आज आपण पहिला आपला घटक पाहणार आहोत सूचना पालन. याच्यामध्ये आपल्याला जे परीक्षेला प्रश्न येतात त्याच्यामध्ये त्या प्रश्नामध्ये काही सूचना दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात. ते कशा प्रकारचे असतात ते आपण कसे समजून घ्यावेत किंवा त्याच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आपण कसं सोल्युशन द्यावं किंवा कसे ते प्रश्न सोडवावेत हे याच्यामध्ये सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. सूचना पालन घटकामध्ये प्रश्नातील सूचना काय आहे प्रथम समजून घ्यावी. जेव्हा आपल्याला प्रश्न दिले जातात तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय सूचना दिलेली आहे हे आपल्याला प्रथमतः समजले पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये अजून सूचनानुसार कृती करावी. या घटकातील सर्वसामान्य शब्दसंपत्तीचा साठा वाढीस लागेल. हा घटक जो आहे याच्यामुळे काय होईल, शब्दसंग्रह वाढेल मुलांचा. आणि पहिलेही काही मुलांनी जर अवांतर वाचन केलेलं असेल त्याचाही या घटकामध्ये आपल्याला उपयोग होणार आहे. या प्रश्नामध्ये उलटसुलट क्रमाने येणाऱ्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे किंवा काही शब्द आपल्याला उलट दिलेले असेल ते सुईचे शब्द लिहून त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. नंतर उजवी डावी बाजू हे प्रश्न प्रकार आपल्या याच्यामध्ये विचारणार आहे. ते आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजेत आणि त्याच्यावरील विचारलेले प्रश्न आपल्याला व्यवस्थित प्रमाणे सोडवता आले पाहिजेत. आपण काही सराव प्रश्न पाहूया. आता प्रश्न क्रमांक पहिला. आपल्याला इथं काही अक्षर दिलेले आहेत. या अक्षरांपासून पर्यायातील कोणता अर्थ पूर्ण शब्द तयार होईल. हे आपल्याला इथं काही 3 अक्षर दिलेले आहेत. याच्यापासून हे खाली जे पर्याय दिलेले आहेत ह्या पर्यायामध्ये काही त्याच्यामधील अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. तो खाली पर्यायामध्ये दिलेला आहे. तर आपल्याला तो ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये वरी दिलेल्या अक्षरांपासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होईल सांगा बरं. कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होईल. हे जे वरील शब्द दिलेले आहेत त्याच्यापासून ह्या पर्यायामध्ये कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होईल. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या 4 पर्यायामध्ये उत्तर बरोबर दिलेलं असतं. एक पर्याय कुठलाही त्याच्यामध्ये आपलं उत्तर असतं ते बरोबर दिलेलं असतं. तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील आणि आपलं काही चुकणार नाही. ओके. तर या शब्दापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मुंबई. तर पर्याय क्रमांक 3 हा आपला काय बरोबर पर्याय आहे. मुंबई शब्द ह्या वर दिलेल्या 3 शब्दांपासून काय होतो अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता याच्यामध्ये बाकीही काही पर्याय दिले आहेत पण ते चुकीचे आहेत. त्याच्यामुळं मी तुम्हाला सूचना देताना सांगितले पहिल्यांदा तुम्ही प्रश्न प्रकार वाचा, समजून घ्या आणि नंतर सॉल्व्ह करा जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. आता इथेही काही अक्षर दिलेले आहेत. काय अक्षर दिले. जा, री, ने, वा. या अक्षरापासून काय करायचंय आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि जो अर्थपूर्ण शब्द तयार करू त्या अर्थपूर्ण शब्दाचं शेवटचं अक्षर आपल्याला खाली दिलेल्या पर्यायामधून काय करायचंय शोधून काढायचंय. आणि तो पर्याय क्रमांक कुठला आहे तो बरोबर आपल्याला याच्यामध्ये सांगायचा आहे. आता या शब्दापासून कुठला पर्याय आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सांगा बरं. तर यापासून आपल्याला कुठला होतोय जानेवारी. काय होतोय जानेवारी. जानेवारी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय या 4 शब्दांपासून. बरोबर आहे की नाही. मग आता पुढे प्रश्न काय विचारलाय. त्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते. ह्या दिलेल्या शब्दांपासून तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय हे नक्की. पण त्यांनी अजून त्याच प्रश्नामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलाय की त्या जो तुम्ही अर्थपूर्ण शब्द बनवाल त्याचा शेवटचा कुठला अक्षर येते ते आपल्याला पर्यायातून शोधून काढायचंय. तर याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कुठला तयार होतोय जानेवारी. आणि मग आता त्याचं शेवटचं अक्षर आपल्याला शोधायचंय री. काय येते री. तर बघा पर्यायामध्ये आहे का री आहे.
तर पर्याय क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर आहे आणि बरोबर पर्याय आहे, कारण जानेवारीचा शेवट येतो री आणि ते आपलं शेवटचं अक्षर आहे. समजतंय का सर्वांना? नीट लक्ष द्या. आता प्रश्न क्रमांक 3 बघू. आपण याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला सगळे प्रश्न प्रकार समजतील. आता 3 नंबरचा, आता आपल्याला पहिल्यांदा काय बघितला, उलट सुलट प्रमाणे अक्षर दिले होते, त्या अक्षरामध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा होता. जसं की आपण मुंबई हा अर्थपूर्ण शब्द तयार केला. नंतर आता उलट सुलट प्रमाणे शब्द दिला, त्या शब्दापासून आपण अर्थपूर्ण शब्द बनवला, प्लस त्याच्यामध्ये शेवटचं अक्षर, त्या अर्थपूर्ण शब्दाचं येणारं शेवटचं अक्षर आपण ते पर्यायामधून शोधून काढलं. आता आपण तिसरा प्रश्न बघतोय. ना सोर या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हे जे 3 अक्षर दिलेले आहेत याच्यापासून काय करा, अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि जे अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्या शब्दाचं काय करा, पहिलं अक्षर कुठलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे, पर्यायामधून शोधायचं आहे. तर आता याच्यापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, सोनार. काय होतोय, सोनार. आता मग आपल्याला पुढे प्रश्न अजून याच्यामध्ये काय विचारलाय की जो अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्या सुरुवातीचा शब्द कोणता, तो काय करायचा आपल्याला पर्यायामधून शोधून काढायचा आहे. तर सुरुवातीचा शब्द कोणता आहे, 1 नंबरचा सो. तर पर्यायामध्ये आपल्या आहे सो, तर बरोबर उत्तर कुठलं आहे, सो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे, बरोबर उत्तर आहे. समजलं का सर्वांना? पुढे पाहूया. आता मी इथं काही सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत, तर याचा तुम्ही काय करायचा, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा व्यवस्थित. स्क्रीनशॉट मारल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, घरी सोडवायला याची काय होईल, मदत होईल. तर आता पहिला प्रश्न बघू आपण. सोमा शाळेत जा या वाक्यामध्ये एकूण किती अक्षरे आले आहेत? सोमा शाळेत जा या पर्यायामध्ये, या वाक्यामध्ये, हे जे पूर्ण वाक्य आहे या वाक्यामध्ये एकूण किती अक्षर आले आहेत? तर मोजा बरं सर्वांनी. तर 1 2 3 4 5 आणि 6. बघा बरं पर्यायामध्ये 6 आहे का? पर्यायामध्ये 6 आहे. आपलं बरोबर उत्तर काय आहे, 6. सोमा शाळेत जा या वाक्यामध्ये एकूण टोटल किती, 6 अक्षरे आलेले आहेत. मग आपला पर्याय क्रमांक 3 हा काय आहे, बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. व धमा हा एक शब्द इथं काय दिले, हे शब्द दिलेले आहेत. हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होईल? हा शब्द उलट्या क्रमाने लिहिल्यास याच्यापासून काय होतोय, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. तो खाली पर्यायामधून आपल्याला शोधायचा आहे. तर हा शब्द आहे असा उलटाला म्हणजे पाठीमागून सुरुवात करायला ह्याला, मग त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. तो शब्द आपल्याला पर्यायामध्ये आहे का शोधायचा. तर या शब्दापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो, हा जर आपण उलट्या क्रमाने लिहिला तर उलट्या क्रमाने म्हणलं पहिला अक्षर येणार मा, नंतर कुठले येणार ध आणि नंतर कुठले येणार व. तर कुठला शब्द तयार होतोय आपला, सगळ्यांनी वाचा बरं. माधव हा शब्द आपला तयार होतोय. मग आपल्या पर्यायामध्ये आहे का, आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे, बरोबर पर्याय आहे. ह्या शब्दापासून उलट अर्थाने जर लिहिलं तर माधव हा शब्द तयार होतोय. तर आपल्या पर्यायामध्ये 3 नंबरला हा पर्याय आहे. मग आपला 3 नंबरचा पर्याय काय आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे काय आहे, बरोबर आहे. समजतंय का सर्वांना? सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढे पाहूया आपण. 3 नंबरचा प्रश्न. अजरामर हे काय दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे. या शब्दातील 3ऱ्या व 4थ्या अक्षरापासून तयार होणारा शब्द आपल्याला काय करायचंय, पर्यायातून शोधत आहे. आता इथं काय केले त्यांनी, 3 1 5 अंकी काय दिलाय, एक शब्द दिलेला आहे आपल्याला. तो पूर्ण शब्द त्याच्यामध्ये काय करायचंय, 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकात जे अक्षर आलेले आहेत त्या अक्षरापासून काय होतोय, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. तो आपल्याला काय करायचंय, खाली पर्यायामधून शोधायचा आहे आणि तो पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. मग बघा आता 3 नंबरला 1 नंबरला अ येतं, 2 नंबरला ज येतं, 3 नंबरला रा येतं, 4 नंबरला म येतं आणि 5 नंबरला र येतं. मग आपल्याला 3 आणि 4 ह्या 2 नंबरचा शब्द एकत्र करायचा. 3 आणि 4 नंबरचा कुठला, 3 नंबरला कुठला आहे रा आणि 4 नंबरला काय म. तर पर्यायामध्ये राम हा शब्द आहे का कसं बघायचं आपल्याला आहे. तर पर्याय नंबर 2 हे काय आपलं बरोबर पर्याय आहे.
ह्या 3 आणि 4 नंबरच्या शब्दापासून कुठला म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतोय? राम. तर ऑप्शन नंबर 2 हा काय आपला बरोबर आहे. तर आता 4 नंबरचा क्वेश्चन बघू. आई, माई, ताई, बाई यांसारखा शब्द ओळखा. आता आई, माई, ताई, बाई हे काय दिलेत? शब्द दिलेत. तर पर्यायामध्ये काय करायचा? त्यात सारखा असणारा शब्द शोधायचा. कार आहे का? नाही. बाबा आहे का? नाही. राम आहे का? नाही. साई आहे का? अगदी बरोबर. साई हा काय? यांसारखा शब्द आहे. आपला ऑप्शन नंबर 4 हा काय? बरोबर ऑप्शन आहे. साई काय आहे? आपला बरोबर पर्याय आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. रानमळा या शब्दातील 3 नंबरचे अक्षर कोणते? इथे काय झालाय? एक शब्द दिलाय. रानमळा हा काय दिलाय? शब्द दिलाय. त्याच्यामधलं काय करायचंय? अनुक्रमे 3 नंबरचा शब्द कुठला आहे, ते अक्षर कुठला आहे ते आपल्याला काय करायचंय? ओळखायचंय आणि ते पर्यायामध्ये आहे का कसं बघायचं. तो पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर पर्याय असणार आहे. रानमळा. मग 1 नंबरला रा, 2 नंबरला न, 3 नंबरला म. आपल्याला किती नंबरचा प्रश्न, किती नंबरचा शब्द विचारलाय त्यांनी? 3 नंबरचा. मग 3 नंबरचा कुठला शब्द आहे पर्यायामध्ये? म. मग ऑप्शन नंबर 3 हे काय झालं आपलं? बरोबर ऑप्शन झाला, बरोबर पर्याय झाला. समजतंय का सर्वांना? लक्ष द्या सगळे. आता पुढे बघू. संख्या मालिका. संख्या मालिका आपण आता काय पाहिलं? आपण काय काय पाहिलं? सूचना पालन पाहिलं आणि त्याच्यावर काही प्रश्न सॉल्व्ह केले. आता संख्या मालिका दिली, त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यावरही प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता संख्या मालिका दिलेली असल्याच्या नंतर त्याच्यावरही काही प्रश्न विचारले जातात. तेही प्रश्न प्रकार वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण याच्यामध्ये बघू. संख्या मालिका देतात आपल्याला 1 ते 6 पर्यंत किंवा 1 ते 9 पर्यंत किंवा मध्ये 6, 7, 8, 9, 10, 11 अशी काहीतरी एक संख्या मालिका देतात आपल्याला. त्याच्यामध्ये प्रश्न विचारतात की जास्त वेळेला आलेला अंक ओळखा, जास्त वेळेला आलेला अंक ओळखा, नंतर कमी वेळा आलेला अंक ओळखा, नंतर संख्या मालिकेत मधोमध आलेला अंक ओळखा. जी संख्या मालिका दिलेली असते ना त्याच्यामध्ये जास्त वेळा आलेला अंक ओळखा किंवा कमी वेळा आलेला अंक ओळखा किंवा संख्या मालिका दिलेली असते त्याच्यामध्ये मधोमध कुठला अंक येतो तो ओळखा. नंतर संख्या मालिकेत सुरुवातीचा किंवा शेवटी आलेला अंक ओळखा. संख्या मालिका जर दिलेली असेल किंवा सुरुवातीचा अंक ओळखा किंवा शेवटचा अंक ओळखा. नंतर संख्या मालिकेत डावीकडून उजवीकडून असे काही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. समजा संख्या मालिका दिली, मग तुम्हाला सांगणार की डावीकडून 5वा अंक कोणता किंवा उजवीकडून 6वा अंक कोणता, ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे ओळखता आलं पाहिजे आणि व्यवस्थित पर्याय निवडता आला पाहिजे, जेणेकरून आपले उत्तर चुकणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि त्याच्यामुळे काय होईल? तुमच्या उत्तर बरोबर येतील. आता याच्यामध्ये अजून काय सांगितले? आपल्याला पाढा दिला असेल, मग त्याच्यामध्ये विचारतात की मग समजा 2चा पाढा दिलाय, मग काय तुम्हाला संख्या मालिका देणार. मग ह्या संख्या मालिकेत 2 मध्ये असलेला अंक कोणता किंवा 2च्या पाढ्यात नसलेला अंक कोणता. आपण काय करूया आता त्याच्यावरती काही कसे प्रश्न प्रकार दिलेले असतात हे तर तुम्हाला सांगते, पण आपण काय करू काही प्रश्न प्रकार पाहूया त्याच्यावरचे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित की कशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. आपण काय फक्त एक नमुना प्रश्न बघतोय. त्याच्यामधला एक पहिला प्रश्न घेऊया आपण. काही त्यांनी इथं काय दिली? काही म्हणजे संख्या मालिका दिली. त्याच्यामध्ये 2, 4, 6, 2, 3, 5, 1, 2 असे काय दिलेत? अंक दिलेत. मग अंक दिल्याच्या नंतर आता प्रश्न काय विचारलाय ते आपण बघूया. तुम्ही व्यवस्थित ऐका, व्यवस्थित बघा. एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला नंतर अभ्यासाला हा स्क्रीनशॉट होईल किंवा मग तुम्हाला काही सॉल्व्ह करायचे परत प्रश्न तर तुम्हाला त्याची मदत होईल. त्याच्यामुळे मग याचा एक स्क्रीनशॉट, मी जेव्हा बी तुम्हाला नमुना प्रश्न देईल, काही सरावासाठी प्रश्न देईल, तर त्याचा नक्की स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि संध्याकाळी त्याचा अभ्यास करायचा, सोडवायचा प्रयत्न करायचा. आता याच्यामध्ये काय दिलंय? कोणता अंक जास्त वेळा आलेला आहे. मग आपण बघायचं समोर जी आपल्याला संख्या दिल्या त्याच्यामध्ये जास्त वेळा कुठला अंक आला आहे? 2 किती वेळा आलाय? 1, 2, 3 वेळा आलाय. 4 किती वेळा आलाय? 4 एकच वेळा आलाय. 6 किती वेळा आलाय? 3 किती वेळा आलाय? 1 किती वेळा आलाय? सगळं काय करायचं आपण व्यवस्थित मोजायचं आणि उत्तर व्यवस्थित लिहायचं. आता याच्यामध्ये काय झालंय? सगळ्यात जास्त वेळा कुठला अंक आलाय? आपला 2. तर पर्यायामध्ये काय बघायचं? 2 हा अंक आहे का? तर आपला ऑप्शन नंबर 3 याच्यामध्ये 2
दिलेला 2 उत्तर दिलेलं आहे, तर आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे, कारण 2 हा अंक ह्या संख्या मालिकेत 3 वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 3 काय आहे? बरोबर आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित प्रश्न प्रकार हे समजतील आणि सोडवता येतील. आता 2 नंबरचा प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न झाला की संख्या मालिकेत जास्त वेळा आलेला अंक. आता याच्यामध्ये काही म्हणजे एक संख्या मालिका दिलेली आहे आणि प्रश्न विचारला आहे की यामध्ये कोणता अंक कमी वेळा आला आहे. तर मग आता याच्यामध्ये आपण बघायचं 3 किती वेळा आलाय, 4 किती वेळा आलाय, 5 किती वेळा आलाय, 6 किती वेळा आलाय. तर 4 आलाय 2 वेळा, 6 आलाय 2 वेळा, 5 पण 2 वेळा आलाय. फक्त 3 हा अंक 2 वेळा संख्या मालिकेत आलाच नाही, म्हणजे 3 हा अंक संख्या मालिकेत फक्त एकदाच आलाय. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 3, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन नंबर 2, 3 हे आपलं काय आहे? बरोबर उत्तर आहे, कारण 3 हा संख्या मालिकेमध्ये फक्त एकदाच आलेला आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. आता प्रश्न 3 नंबरचा आपण पाहूया. काय एक संख्या मालिका दिलेली आहे 2, 5, 4, 6, 8, 10. या संख्या मालिकेत 2च्या पाड्यात न येणारा अंक कोणता? आता आपल्या सर्वांना म्हणजे तुम्हाला 2चा पाडा येतोय सगळ्यांना, बरोबर आहे की नाही? तर मग 2चा पाडा सगळ्यांनी तोंडातील तोंडात म्हणून बघा आणि मला सांगा की 2च्या पाड्यातील कोणता अंक या आपल्या संख्या मालिकेत नाहीये, कोणता अंक नाहीये संख्या मालिकेत? 2 असतो, 5 असतो का? नसतो, 4 असतो, 6 असतो, 8 असतो, 10 असतो. म्हणजे 5 हा अंक 2च्या पाड्यात नसतो. त्याच्यामुळं आपण ऑप्शन मध्ये बघायचं 5 आहे का. मग ऑप्शन मध्ये काय आहे? 5 आहे. मग ऑप्शन नंबर 4 हे काय झालं आपला बरोबर ऑप्शन झाला, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या याचं काय झालं? बरोबर उत्तर झालं, कारण 5 हा अंक 2च्या पाड्यामध्ये नसतो. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 4 आणि हे उत्तर काय आहे? 5 हे उत्तर काय आपलं बरोबर आहे. यदा कदाचित तुमचं उत्तर जरी बरोबर असेल तरी ऑप्शन लिहिताना कधी कधी मुलांचं म्हणजे जम्बलिंग होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित आधी प्रश्न प्रकार वाचायचे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न दिलाय तो आधी ओळखायचा आणि व्यवस्थित उत्तर लिहायचे, जेणेकरून या घटकाचे पूर्ण मार्क मिळण्यास आपल्याला काय होईल? मदत होईल. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढे बघूया. सराव प्रश्न दिले त्याच्यामध्ये याचाही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि हे प्रश्न सोडवण्याचा हे प्रश्न प्रकार सोडून घरी तुम्ही पाहायचं. आता प्रश्न पहिला पाहूया आपण. याच्यामध्ये एक प्रश्न ही संख्या दिली, याच्यामध्ये 4, 6 काय दिले? 4, 6, 9, 3, 5, 6 या संख्या मालिकेत प्रश्न त्यांनी काय विचारले बघा. 4, 6, 9, 3, 5, 7 ही काय दिली? संख्या मालिका दिली. या संख्या मालिकेत डावीकडून दुसरा येणारा अंक कोणता? असं आपल्याला त्यांनी काय विचारलंय? प्रश्न विचारलाय. आता मी तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू, तुम्हाला तुमचा डावा हात आणि उजवा हात हा हे तर सगळ्यांनाच माहिती, पण तरीही मी तुम्हाला याच्यामधून सांगते. ही इकडनं जर आपण लिहिलं तर ही कुठली बाजू झाली? आपली उजवी बाजू झाली. आणि ही कुठली बाजू झाली? डावी बाजू झाली. मग प्रश्न तुम्हाला विचारला या संख्या मालिकेत डावीकडून दुसरा येणारा अंक कोणता? मग आपण कुठून मोजणार? डावीकडून म्हटल्या इकडनं मोजणार. डावीकडून येणारा दुसरा अंक कोणता? म्हणजे 1 आणि 2. तर आपलं हे 6 उत्तर ऑप्शन मध्ये आहे का कसं बघायचं? 6 आहे ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचा सगळ्यांनी सराव करा घरी. उजवी बाजू डावी बाजू व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यावरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 2 नंबरचा प्रश्न 3, 6, 7, 8, 9, 3, 9, 5 या संख्या मालिकेत मध्यभागी येणारा अंक कोणता? आता इथे वेगळा प्रश्न विचारलाय बघा. आता हे बाकीच्या प्रश्नांपेक्षा विचारलाय वेगळा. आता यांनी काय एक संख्या मालिका दिली, त्याच्यामध्ये मधोमध येणारा अंक कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. 3 इकडं बघा. तुम्हाला एक म्हणजे नाही का मधोमध येणारा अंक कसा ओळखणार तुम्ही? इकडेही तेवढेच अंक सोडायचे, इकडेही तेवढेच अंक सोडायचे आणि जो मधोमध येतोय अंक म्हणजे याच्यामध्ये जो 8 हा अंक येत आहे तो काय आहे? संख्या मालिकेच्या काय आहे? मधोमध आहे. तुमची कशी पद्धत आहे मधोमधला अंक काढायची त्याप्रमाणे सोडवा किंवा मी सांगितलं तसं सोडवा, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येईल.
तर 8 हा अंक काय आहे आपल्या संख्या मालिकेत काय झालाय, मध्यस्थानी आलाय. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे, बरोबर उत्तर आहे. आता आपण पुढचा एक प्रश्न प्रकार पाहूया. 2 5 7 7 2 9 5 या संख्या मालिकेत कोणता अंक 2 वेळा आला नाही. आता इथं जी काही संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेत असे काही अंक आहेत की 2 वेळा आलेत आणि काही अंक असे आहेत तो 2 वेळा आलेला नाही. तो अंक आपल्याला याच्यातून शोधून काढायचा आहे आणि त्याचा पर्याय आपल्याला म्हणजे पर्यायातून तो अंक शोधून ते उत्तर आपल्याला कुठला पर्याय बरोबर आहे ते बघायचं आहे. आता 2 किती वेळा आलं, 2 आलेला आहे डबल, 5 आलेला आहे, 7 आलेला आहे. मग आता शिल्लक काय होते 9. तर 9 हा अंक या संख्या मालिकेत 2दा आलेला नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2 9. कारण 9 बाकीचे सगळे अंक काय झाले 2 वेळा आलेत. जसं की 2 हा 2 वेळा आलाय, 5 2 वेळा आलाय, 7 ही 2 वेळा आलाय. फक्त राहिला काय 9 काय झाला एकच वेळा आलाय. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपला काय बरोबर ऑप्शन आहे. पर्याय काय 9 हा काय आपला बरोबर पर्याय आहे. तुम्ही सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा माझ्यासोबत, तुमच्या लक्षात येईल आणि घरीही याचा सराव करत जायचा. आता आपण 4 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामध्येही वेगळा काहीतरी प्रकार विचारला असेल प्रश्नाचा, त्याच्याने तुमचा सराव होईल चांगल्या प्रकारे. आता इथं एक आपल्याला काय दिली, संख्या मालिका दिली. या संख्या मालिकेत शेवटी येणारा अंक कोणता बघा. आपण काय काय पाहितलं आतापर्यंत, आपण काय पाहितलं, डावीकडून अंक पाहितला, उजवीकडून अंक पाहितला, मध्यस्थानीचा अंक पाहितला. आता आपण काय पाहतोय, या संख्या मालिकेत शेवटी येणारा अंक कोणता. आता ही झाली सुरुवात, आपण जिथून स्टार्ट करतो ती काय सुरुवात, आणि जिथं आपल्या संपत्ती संख्या आली ना ती काय झाला आपला शेवट झाला. म्हणून मग ऑप्शन नंबर 4 उत्तर काय आहे 7. 7 हे काय आपलं शेवटी येणारा अंक आहे. त्याच्यामुळे उत्तर 7 ऑप्शन नंबर 4 हे आपला काय बरोबर पर्याय आहे. त्याच्यामुळं हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण पुढचं पाहूया. आता आपण जसं संख्या मालिका पाहितली मराठी, तसंच आपण इंग्रजी अक्षरमाला बघणार आहोत. आता इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स असतात हे सर्वांना माहित असेल. आपले एकूण अल्फाबेट असतात 26 A to Z पर्यंत. आता त्याचेही काही प्रश्न प्रकार असतात वेगवेगळे, जे जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्ही आधी प्रश्न व्यवस्थित वाचायचा, जेणेकरून प्रश्न कसा विचारला आहे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला उत्तर सोडवण्यास मदत होईल. आता इंग्रजी अक्षर मालिकेत देखील काय सांगितलं आहे, इंग्रजी अक्षर मालिकेतील उजवीकडून दिलेल्या अक्षराचा क्रमांक ओळखा, डावीकडून दिलेल्या अक्षराचा क्रमांक ओळखा. नंतर अक्षर मालिकेत प्रश्नातील अक्षराचा कितवा क्रमांक आहे, दिलेल्या शब्दातील अक्षराचा क्रमांक किती आहे, अशा प्रकारे अक्षर मालिके संबंधित प्रश्न विचारले जातात. आधी काय करायचं, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि मग काय करायचं, प्रश्न सॉल्व्ह करायचा. जसं आपण मराठी अक्षर मालिकेत अंक मालिकेत जसं विचारले प्रश्न, तसेच इंग्रजी अक्षर मालिकेत देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. उजवीकडचा, डावीकडचा, मध्यस्थानीचा, नंतर अजून तुम्हाला याच्यामध्ये क्रमांक विचारला जाईल की कितव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे, कितव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे, किंवा याच्यानंतर कुठलं अक्षर येईल, याच्या अगोदर कुठलं अक्षर येईल, किंवा 2 अक्षरांच्या मध्ये कुठलं अक्षर येईल. हेही हा प्रश्न, असे प्रश्न प्रकार याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही, व्यवस्थित आधी प्रश्न वाचायचा आणि प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपण याच्यावरही काही प्रश्न पाहणार आहोत, तुम्हालाही काही सरावासाठी प्रश्न देणार आहे. तर आपण पुढे पाहूया काही प्रश्न. आता ही आपली काय आहे, इंग्रजी अक्षरमाला आहे. त्याच्यामध्ये 26 अक्षर असतात, हे सर्वांना माहित आहे. A to Z पर्यंतची आपली ही काय असते, इंग्रजी अक्षर मालिका असते. आता आपण त्याच्यावर काही प्रश्न बघूया. आता A to V पर्यंत आपल्याला काय दिले आहे, इथं अक्षर मालिका दिलेली आहे. त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यातले आपण काही नमुना प्रश्न बघूया. पहिला प्रश्न विचारला आहे, इंग्रजी अक्षर मालिकेत 12वे अक्षर कोणते. इथं जी आपल्याला ही काय आहे, इंग्रजी अक्षर मालिका आहे. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, 12वे अक्षर कोणते. तर प्रत्येक अक्षराला नंबर दिलेले आहेत स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत. तर त्या नंबरनुसार ते अंक अक्षर ठरवलेले असतात आणि आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आता सर्वांनी मोजा माझ्यासोबत
की आपल्याला 12वे अक्षर शोधायचे आहे. तर ए पासून सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12वा. आपल्याला कितवा अक्षर विचारला आहे? 12वा अक्षर विचारला आहे. 12वे अक्षर काय आहे? यल आहे. मग आहे का आपल्या ऑप्शन मध्ये यल? आहे. आपल्या ऑप्शन मध्ये यल आहे 1 क्रमांकावर. मग आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 यल. 12वा अक्षर कुठला आहे? यल. तसाच दुसरा प्रश्न आहे आता, अक्षर मालिकेतील उजवीकडून 5वे अक्षर कोणते? आता अक्षर मालिका दिलेली आहे. अक्षर मालिका दिली आहे. मग आता अक्षर मालिकेत प्रश्न काय विचारला की उजवीकडून 5वे अक्षर कोणते? आता मी आत्ताच सांगितलं उजवं ही साईड, डावी ही साईड. मग उजवीकडून 5वे अक्षर कोणते? उजवीकडून 5वे अक्षर आता आपण काउंट करायचं. माझ्यासोबत सगळ्यांनी काउंट करण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. आता बघा 5 नंबरला काय येते? आर येते. अक्षर मालिकेतील उजवीकडून 5 नंबरला आर हे अक्षर येते. मग आपण ते ऑप्शन मध्ये आहे का कसं बघायचं? तर ऑप्शन मध्ये आर आहे 4 नंबरला. तर ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. म्हणजे उजवीकडून 5वे अक्षर कुठले येते? आर येते. बरोबर समजते का सर्वांना? पुढे बघूया. आता काही सराव प्रश्न दिलेले आहेत. आता हे सराव प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण पहिला प्रश्न त्याच्यामधला पाहतोय. अक्षर मालिकेत आय नंतर येणारं अक्षर कोणतं? आता आपण काय करतो? आय नंतर कुठलं अक्षर येते अक्षर मालिकेत? आय. एबीसीडी म्हणा सर्वांनी. आयच्या नंतर कुठलं अक्षर येतं? जे. मग उत्तर 4 नंबरचा ऑप्शन काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. आय नंतर काय येतं? जे येतं. अक्षर मालिकेत आता प्रश्न दुसरा. अक्षर मालिकेत शेवटून दुसरे येणारे अक्षर कोणते? शेवटून दुसरे येणारे अक्षर कोणते? आता आपली ही अक्षर मालिका आहे. जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता शेवटून कितवे अक्षर विचारले त्यांनी? अक्षर मालिकेत शेवटून दुसरे येणारे अक्षर कोणते? शेवटून दुसरे विचारले. मग हे काय झालं? शेवट झाला. हा काय झाला? सुरुवात झाली. मग आपल्याला काय शेवटून दुसरा प्रश्न दुसरं अक्षर कोणते ती पाहायचं आहे त्याच्यामधलं. शेवटून दुसरं अक्षर. मग आता शेवटून दुसरं अक्षर कोणते? दुसरं अक्षर कुठले? यू. मग आपला बघू आपण ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये आहे. मग 4 नंबरचा ऑप्शन म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय झालं? बरोबर उत्तर झालं. आता प्रश्न क्रमांक 3. अक्षर मालिकेत पी व आर अक्षरांमध्ये येणारे अक्षर कोणते? आता तुम्ही जर एबीसीडी म्हटलात तर तुमच्या लक्षात येईल की पी आणि आर यांच्यामध्ये कुठलं इंग्रजी अक्षर मालिकेतील अक्षर येते? तर तुम्ही एबीसीडी म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठलं अक्षर येते बरोबर? पी आणि आरच्या मध्ये कुठलं अक्षर येते सांगा बरं मला. तर क्यू. अगदी बरोबर. हे काय आहे? क्यू. तर आपण बघूया ऑप्शन मध्ये. तर ऑप्शन नंबर 1 क्यू. अक्षर मालिकेत पी आणि आरच्या दोघांच्या मध्ये कुठले येते? क्यू हे अक्षर येते. आता 4 नंबरचा प्रश्न बघूया. इंग्रजी अक्षर मालिकेतील 13वे अक्षर कोणते? आता आपण जसं काउंट केलं इथं तसंच 13वं अक्षर कुठलं हे बघायचं. इथून माझ्यासोबत काउंट करा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर बघूया आपण ऑप्शन मध्ये 13 यम आहे का? तर आपल्या ऑप्शन मध्ये यम आहे का? आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न बघू. अक्षर मालिकेत के च्या अगोदर येणारे अक्षर कोणते? अक्षर मालिका जी दिलेली आहे त्याच्यामध्ये के च्या अगोदर काय येते? जे येते. काय येते? जे. आपण आपल्या पर्यायामध्ये आहे का बघूया. जे आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 तिथं काय करायचं? लिहायचं. ते काय करेक्ट आन्सर आहे. आता आपण याही प्रश्नामध्ये काय काय शिकलो? काय शिकलो इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये? आपण काय शिकलो? मध्यस्थानी येणारे अक्षर शिकलो. परत अजून इकडनं उजवीकडून
पाचवे किंवा डावीकडून असे येणारे अक्षर शिकलो. नंतर आपण याच्यामध्ये 2 अक्षर जर दिले असतील तर त्याच्यामध्ये कुठलं अक्षर येतं तेही शिकलो. अक्षरांचे क्रम शिकलो आपण याच्यामध्ये. आता ह्या आपण मराठी अक्षर मालिकेत जसं शिकलो तसंच इंग्रजी अक्षर मालिकेत शिकलो. आणि ह्या दोन्ही पण गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनाही आपण याच्यामध्ये पाहिल्या आहेत. त्या सूचनामध्ये आधी प्रश्न विचारल्याच्या नंतर तो प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रश्न आपल्याला कसा विचारला आहे किंवा कुठला प्रश्न प्रकार त्याच्यामध्ये विचारला आहे. त्यासाठी व्यवस्थित प्रश्न वाचा, व्यवस्थित सोडवा. नक्की तुम्हाला या घटकाचे पूर्ण मार्क्स मिळून जातील. आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. जे आपण स्क्रीनशॉट काढून घेतले त्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला समजलंच असेल सगळ्या गोष्टी. थँक्यू.